सिटी फ्लो बसवरून वर्षा गायकवाड यांचा शिंदेंसह सरनाईकांवर निशाणा। सिटी फ्लो आणि खासगी बसेसमुळे मुंबईतील बेस्ट बस बंद पडले आहेत। एकनाथ शिंदेंचा खासगी बसेसना वरदहस्त, वर्षा गायकवाडांचा निशाणा। ठाकरे बंधूंचा जाहीरनामा कायदेशीरदृष्ट्या फसवणूक करणारा जाहीरनामा आचारसंहितेच्या नियमांमध्ये बसत नाही। वकील गुणरत्न सदावर्ते यांची ठाकरे बंधूंवर टीका। मुंबईला तोडू देणार नाही म्हणाले की समजा निवडणुका आल्या। ठाकरेंच्या वचननाम्यावर मंत्री उदय सामंत यांची टीका। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नसून वांद्र्यापुरते मर्यादित, मंत्री सामंतांचा इशारा। घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचं अजित पवार म्हणाले। भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा। अजित पवारांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। ठाकरेंनी जाहीर केलेला हा वचननामा नाही तर अपचननामा, आशिष शेलार यांची टीका। ठाकरेंनी दिलेली आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं जेवण। आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मित्रपक्षांवर कुठलीही चिखलफेक करायची नाही अशी आमची भूमिका। अजित पवारांना आम्ही उत्तर देणार नाही। महायुतीत मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या। चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांचा मित्रपक्षांना सल्ला। पर्यावरणपूरक अमरावती बनवणार, अमरावतीत आयटी इंडस्ट्री आणणार, फडणवीसांचं वक्तव्य। अमरावतीला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवून दाखवू, फडणवीसांचं अमरावतीकरांना आश्वासन। अकोल्यात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर सामूहिक बहिष्कार। अकोल्यातील प्रभाग 14 मध्ये शिवणी भागात बहिष्काराचे बॅनर झळकले। मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। मी तेजस्वीच्या विरोधात नाही, मात्र तिला ज्यांनी फोडलं त्यांच्या विरोधात। दहिसरच्या सभेत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। काही दिवसांआधी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये केला होता प्रवेश। मी चिल्लर लोकांवर बोलत नाही, आदित्य ठाकरेंची राहुल शेवाळेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया। ठाणे महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेतलेल्या ठाकरेंच्या 3 उमेदवारांवर गुन्हे दाखल करा। राजन विचारे आणि अविनाश जाधव यांचं श्रीनगर पोलिसांना निवेदन। पैशांचं आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप। चिल्लर लोकांवर बोलत नाही, आदित्य ठाकरेंची राहुल शेवाळेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर टीका। भाजपच्या अॅनाकोंडाकडून आणि मिंधेंच्या गटाकडून पैसे वाटप करण्यात येतील, आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका।